नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये। शेतकरी मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड या भागात आपल्याला हलके मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळेल। तर सिल्लोड, जालना, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, वैजापूर, पैठण या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व अधूनमधून हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल। काही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असेल। त्यानंतर नाशिक, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, खोपोली या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 24 तासामध्ये बघायला मिळेल। त्यानंतर पुणे, जेजुरी, गोरेगाव, सातारा, चिपळूण, वडूज या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळेल। त्यानंतर कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, राजापूर, रत्नागिरी, निपाणी या भागात सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला पुढील 24 तासामध्ये बघायला मिळेल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जत, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, जामखेड, केज, बीड, परळी, अचलपूर, उदगीर या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळेल। तर माजलगाव, परभणी, जिंतूर, हिंगोली, नांदेड, वाघोला या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 24 तासात बघायला मिळेल। त्यानंतर वाशिम, पुसद, यवतमाळ, कारंजा, वर्धा, अमरावती, आर्वी, नागपूर, उमरेड या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर वणी, चंद्रपूरच्या काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, सिल्लोड, चाळीसगाव, चिखली या भागातच आपल्याला थोडासा पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे। मात्र या ठिकाणी सुद्धा रात्रीच्या स्वरूपात पुढील 24 तासामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, लातूर, पेठ, बार्शी या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यात पुढील 24 तासात पावसाचे वातावरण राहील। तुमच्या इथे पाऊस झाला का? जर तुमच्या येथील हवामान अंदाज राहिले असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता। अशाच प्रकारचे हवामान अंदाज दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।